नमस्कार फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या कामावरच्या या किचनमध्ये. तर मी इथे स्वयंपाकाचं काम करते आणि आज इकडे पनीर घोटाला बनवणार आहे. तर पनीर घोटाल्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. झटपट, सोपी, टेस्टी, चटपटीत असा पनीर घोटाला मी आज बनवणार आहे. आजपर्यंत तुम्ही पनीर बुर्जी खाल्ली असेल, पनीर ग्रेव्ही खाल्ली असेल, मलाई पनीर बघितली असेल, खूप साऱ्या पनीरच्या रेसिपी तुम्ही बघितल्या असतील, बनवल्या असतील. पण पनीर घोटाला ही रेसिपी तुम्ही कदाचितच बनवली असेल किंवा बघितली असेल. त्यामुळेच म्हटलं की ही चटपटीत आणि झटपट होणारी हेल्दी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. तर पनीर घोटाल्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या उरलेल्या भाज्या असतील, कधी कधी फ्रीजमध्ये एखादी शिमला मिरची, 4-5 बीन्स, एखादं गाजर, थोडासा ब्रोकलीचा तुकडा, बेल पेपर वगैरे असं पडलेलं असतं. आपण काय करतो, नेहमीप्रमाणे भाज्या आणतो, बनवतो आणि एखादी जरी त्याच्यामध्ये जास्त असेल तर आपण बाजूला काढून ठेवलं. तर अशा वेळेला ह्या उरलेल्या भाज्यांपासून किंवा तुमच्या घरात असलेल्या अनेक भाज्यांपासून हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर सर्वात आधी मी शिमला मिरची घेतली, एक शिमला मिरची घेतलेली आहे, ती बारीक कट करून घेतली आहे. त्यानंतर मी गाजर घेतलेलं आहे, गाजर पण बारीक कट करून घेतलं आहे. इकडे मी पनीर घोटाला बनवण्यासाठी घरात असलेली ब्रोकली ती पण घेतलेली आहे, मस्त अशी बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर बीन्स घेतलेला आहे, टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे. बेल पेपर नेमकं संपलं होता, बेल पेपर नव्हती त्यामुळे नाही घेतली. तुमच्या घरात जर असेल तर तुम्ही नक्की घ्या, खूपच टेस्टी होते बेल पेपरमुळे पनीर घोटाला. त्यानंतर जर कॉर्न किंवा मटार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घालू शकता. यानंतर मी हे इकडे बीन्स कापायला घेतले. सगळ्या व्हेजिटेबल्स आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. पनीर पण आपल्याला मस्त असं किसून घ्यायचं आहे. तर ही झटपट, टेस्टी आणि सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. इकडे मी कामावर बनवली होती, सकाळी 6 वाजता मी कामावर आली. खरं तर या चॉपिंगलाच वेळ लागतो, बाकी ही रेसिपी बनायला अजिबात वेळ लागत नाही. जर तुम्ही चॉपरचा वापर करत असाल तर तुम्हाला ही रेसिपी बनवायला आणखीन सोपं वाटेल. इकडे ह्या घरामध्ये चॉपर आहे, पण मला सवयच नाही आहे चॉपर वापरायची. मला चॉपर वापरणं खूप कठीण वाटतं. त्यापेक्षा मला अशा हातांनी मस्त अशा भाज्यांना बारीक कट करायला, त्यांना शेपमध्ये कापायला खूप आवडतं. तर इकडे तुम्ही बघू शकता, मी कांदा, टोमॅटो पण चिरून घेतला. एक हिरवी मिरची घेतली, मधून 4 वेळा स्लिट केलं आणि बारीक अशी कापून घेतली. हिरवी मिरची, लाल तिखट, मसाले तुम्हाला चवीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. तर इकडे जसं त्यांना चव आवडते, तिखट मीडियम आवडतं, त्या हिशोबाने मी इथे सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या आहेत आणि एकच हिरवी मिरची घेतलेली आहे. तर चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी हे बघू शकता तुम्ही, पाव किलो पनीर आहे. हे आपल्याला सगळं लागणार नाही आहे कारण एवढ्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत. तर हे असं मस्त किसणीने किसून घ्यायचं. तर ही मोठ्या साईजची किसणी आहे, म्हणजे आपले किसणीमध्ये 3-4 असे शेप असतात, म्हणजे मीडियम, बारीक, जाड. तर हे सगळ्यात जाड बाजूने मी हे मस्त असं पनीर किसून घेतलं आहे. जर तुम्हाला नुसतं असं हाताने स्मॅश करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण अशा प्रकारे किसलं ना तर मस्त असं दिसायला पण छान दिसतं आणि खायची पण इच्छा होते. कसं आहे ना, नुसती टेस्टी रेसिपी बनवण्यासोबतच ती दिसण्यामध्ये पण जर सुंदर असेल ना तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आपल्याला पण बघायला छान वाटतं. तर बघू शकता आपल्या भाज्या वगैरे कट करून झाल्या, पनीर किसून झालं. त्यानंतर मी कढई ठेवली गॅसवर. त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. इथे तुम्ही तेलच्या जागेवर बटरचा पण वापर करू शकता. त्यानंतर त्यात जिरं टाकलं. जिरं छान असं फ्राय झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये या हिरव्या मिरच्या ज्या बारीक चिरलेल्या आहेत त्या टाकल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्या भाज्या ज्या आपण भाज्या चिरलेल्या आहेत त्या सगळ्या एक एक करून आपल्याला भाज्या इथे टाकायच्या आहेत. कुठलीच भाजी नंतर किंवा अगोदर अशी टाकायची नाही आहे, नाहीतर तुम्ही आधी कांदा फ्राय करायला जाल, कांदा फ्राय केल्यानंतर इतर भाज्या घालाल, मग काय होईल ना, नंतर कांदा आपला पूर्ण ब्राऊन होऊन जाईल किंवा जास्त जळून जाईल आणि भाज्या आपल्या कच्च्या राहतील. त्यामुळे आपण काय करायचं आहे, सगळ्या भाज्या एकत्र टाकायच्या आहेत. फक्त आपण टोमॅटो शेवटी टाकणार आहे कारण टोमॅटोला पाणी सुटतं. सगळ्या भाज्या आपल्याला छान सौते करून घ्यायच्या आहेत, छान मिक्स करून घ्यायच्या आहेत, छान परतून घ्यायच्या आहेत. जास्त आपल्याला एकदम शिजून गाळ करायचा नाही आहे. ह्या भाज्या आपल्या पनीर घोटाल्यामध्ये अशा दिसल्या पाहिजे, ह्या प्रकारे आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. तर मला एक फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर मी अशी रेसिपी टाकलेली, म्हणजे ही पनीर घोटाल्याची नाही दुसरी रेसिपी टाकलेली, तर मला कमेंट आलेला, काय तुझ्या तोंडावर 12 वाजलेत, कमीत कमी रेसिपी बनवताना हसरा चेहरा ठेव. मी प्रयत्न करते हसरा चेहरा ठेवायचा, पण काय ना, सकाळच्या वेळेला एवढी घाई गडबड असते. प्रत्येकाचा वेळेवर टिफिन द्यायचा असतो, खूप सारे जबाबदाऱ्या असतात. म्हणजे इकडचा जर पहिल्या कामावरचा टिफिन वेळेवर देता आला तर दुसऱ्या कामावर मी वेळेवर जाऊ
जाऊ शकते आणि त्या मॅडमचा पण टिफिन वेळेवर देऊ शकते. त्यामुळे डोक्यात अनेक विचार असतात की एका वेळेला मी 2-3 कामं कशी करू शकेल. त्यामुळे प्रत्येक वेळेला चेहरा हसरा राहील असं नाही आहे. जर तुम्ही मला कमेंट केला आहे तर मी नक्की माझ्यामध्ये चेंजेस आणायचा प्रयत्न करेल. पण माझ्या डोक्यामध्ये खूप विचार असतात आणि मी सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट रेसिपी कशी चांगली बनेल, ह्याच्यात आणखीन काय चांगलं टाकता येईल त्यामुळे छान चव येईल असा मी विचार करत असते. तर इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली, पुन्हा व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर हळद टाकली, लाल तिखट टाकलं, धणा पावडर टाकली, त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर टाकली आणि हा आपला पावभाजी मसाला आहे तो मी टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हा पावभाजी मसाला आहे आणि ह्याच्यामुळे पण खूप छान चव येते. तुम्हाला जर पावभाजी मसाला नसेल टाकायचा तर तुम्ही मॅगी मसालाही मॅजिक टाकू शकता, त्याच्यामुळे पण खूप छान चव येते. आणि नंतर मीठ टाकलं, सगळे मसाले आपले टाकून झालेत, मीठ टाकून झाले. त्यानंतर परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं, छान हलवून घ्यायचं. आता तुम्ही इकडे बघता मी काय टाकलं तर हे किसलेलं बीटरूट टाकलं आहे. आता तुम्ही म्हणाल किसलेलं बीटरूट का टाकलं, तर या किसलेल्या बीटरूटमुळे रंग पण खूप छान येतो आपल्या पनीर घोटाळ्याला आणि आपला पनीर घोटाळा अजून हेल्दी बनतो. म्हणजे बीटरूट पण त्यात ॲड होतं ना. आपल्याला फक्त 1 ते 2 चमचाच बीटरूट किसलेला टाकायचं आहे, बारीक किसणीने किसून बीटरूट टाकायचं आहे, त्यामुळे खूप छान चव येते. आणि शेवटी कसुरी मेथी, ही कसुरी मेथी ऑप्शनल आहे पण ह्याच्यात टाकली तर खूप छान चव लागते. कसुरी मेथी टाकून आपण पुन्हा एकदा छानपैकी हलवून घ्यायचं. तर आपल्या ह्या भाज्या जवळपास शिजलेल्या असतात, आपल्याला काही जास्त शिजवायची गरज नसते कारण आपण बारीक कट केलेल्या असतात. त्यानंतर हे किसलेलं पनीर मी ॲड करते. हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि आपला पनीर घोटाळा जवळपास तयार आहे. ह्याच्यानंतर आपल्याला वरून थोडीशी बटरची धार द्यायची आहे. तुम्हाला जर लिंबाचा रस आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका, खूप छान चव येते. त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला पनीर ह्या भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगत जावा. मला खूप खूप सपोर्ट करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला फॉलो नक्की करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या ज्या नवनवीन रेसिपी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही रेसिपी तुमच्याकडनं स्किप होणार नाही. तर मी तर प्रयत्न करते रोज एक नवीन चांगली रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची. पण सध्या यूट्यूबवर माझे व्ह्यूज डाऊन झालेत आणि इंस्टाग्रामवर जरा मला बऱ्यापैकी सपोर्ट मिळतो आहे. तर मला प्लीज सपोर्ट करा इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर. मी काहीतरी प्रयत्न करते तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवायचा, नवनवीन रेसिपी दाखवण्याचा. तर त्यात मला सफलता मिळेल जर तुम्ही मला सपोर्ट केला तर बघा आपला पनीर घोटाळा रेडी आहे. वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची, तुमच्याकडे जर पुदिन्याची पानं असतील तर 2-4 पुदिन्याची पानं टाकायची. तयार आहे आपला पनीर घोटाळा. पनीर घोटाळ्याला अजून छान चव देण्यासाठी ह्याच्यामध्ये मलाई टाकते मी. ही घरातलीच फ्रेश क्रीम आहे. तर ही क्रीम फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ना खूप कडक झाली होती. घरामध्ये जे दुधाची आपण मलाई काढतो तीसुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही बाहेरची दुकानातली रेडीमेड क्रीमसुद्धा टाकू शकता. तर मी इथे मस्तपैकी 2 ते 3 चमचे क्रीम टाकली आहे, त्यामुळे आपली रेसिपी छान दिसते आणि खूपच टेस्टी लागते. तर तुम्ही जर पनीर घोटाळा बनवाल तर नक्की क्रीम टाका, क्रीम टाकल्यावर खूप छान चव येते. तर तयार आहे आपला हा पनीर घोटाळ्याची ही रेसिपी. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. मला असेच छान कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन मिळतं नवनवीन रेसिपी बनवायचं आणि अपलोड करायचं. तर ही कामावर बनवलेली रेसिपी मॅडमना आणि सरांना खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि एकदा ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरात नक्की ट्राय कराल. तुम्ही पण म्हणाल वा रीमा खूपच टेस्टी झाला होता पनीर घोटाळा. तर जाण्याआधी खूप छानसा एक कमेंट करा, व्हिडिओला लाईक करून जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा. मला खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.